नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आनंदी, सुखी, उत्साही जीवन जगण्यासाठी जशी आपल्याला अन्नाची जरुरी असते, जशी खेळण्या बागडण्याची जरुरी असते, तशाच पद्धतीनं योग हा सुद्धा आपलं आरोग्य अगदी निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. आणि म्हणूनच योग आरोग्य या विशेष भागात मी आज आपल्यासोबत असलेले प्रतीक पाटील सर, जे योग शिक्षक आहेत, त्यांचं स्पीड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. प्रतीक पाटील सरांच्याकडे ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळी त्यांची ओळख योग शिक्षक म्हणून सगळीकडे आहेच, परंतु जर त्यांचं शिक्षण पाहिलं तर MA योगामधून त्यांनी नेट केलेलं आहे. एवढंच नाही तर चीनमधील वुहान येथे त्यांनी योगा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून जे राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प असतात त्या ठिकाणी त्यांनी युवा आणि विद्यार्थी वर्गाला योगाचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं आहे. असे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. अगदी काळसिद्धेश्वर महाराजांच्या कनेरी मठात योग शिक्षक म्हणूनही आता ते काम पाहत आहेत आणि 2018 पासून ते चीनमध्ये प्रशिक्षक म्हणून होते. आज हे शिक्षण आणि त्यांचा योगाचा अभ्यास पाहता खरंच योग आरोग्य या विशेष भागात आम्ही त्यांना बोलवलंय, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मी प्रतीक पाटील सर यांना पहिलाच प्रश्न विचारीन की सर, योगा म्हणजे काय, यापासूनच, या प्रश्नाच्या उत्तरापासूनच आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. जसं सरांनी माझी ओळख करून दिली, योग शिक्षक म्हणून काम पाहत असताना सुरुवातीला माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण म्हणलं योगामध्ये, तर ते कनेरी मठामध्ये पूर्ण झालं. तिथे संगमदेव स्वामीजी यांच्या हाताखाली आमचं योगाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर जसं माझं MA किंवा बाकीचं योगामध्ये डिप्लोमा वगैरे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चायनामध्ये 1-2 वर्ष झाले. तर बऱ्याच ठिकाणी असा संबंध येतो की काही ठिकाणी योगाला फक्त फिटनेस म्हणून बघितलं जातं, काही ठिकाणी फक्त त्याला एक आसने किंवा प्राणायाम एवढाच भाग म्हणून बघितला जातो. पण योग हा तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. जर योग या शब्दाचाच उल्लेख किंवा अर्थ असं बघायला गेलं तर योग म्हणजे जुळणी किंवा संयोग होणे. तर याचा आपल्याला योगाचं मूळ आपल्याला कुठे सापडतं? जर प्राचीन ग्रंथ आपण बघितले, भगवद्गीता असेल, उपनिषद असतील किंवा योगाचे ग्रंथ आहेत, काही पातंजली योग सूत्र असेल, हठप्रदीपिका, घेरण संहिता, असे बरेच ग्रंथ आहेत. यामध्ये थोडक्यात आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये योगाचा अर्थ समजायचा झाला तर योग समत्वम योग उच्यते. भगवद्गीतेनुसार हा अर्थ आहे की म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये, परिस्थिती कोणतीही असो, मग सुख असेल, दुःख असेल, जीवनामध्ये विविध कठीण प्रसंग येतात, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मनाला आपलं मनाचा समत्व भाव किंवा समतोल ढळून न देता आपण बॅलन्स करणे, यालाच योग म्हटलेला आहे. तर योग हा फक्त आसन आणि यापुरता मर्यादित न राहता पातंजली योगसूत्र यामध्ये ग्रंथामध्ये अष्टांग योग ही संकल्पना दिलेली आहे. तर अष्टांग योग म्हणजे काय? शब्दावरूनच आपल्याला समजतं की 8 अंग असलेला योग, म्हणजे यामध्ये 8 वेगवेगळे अंग दिलेले आहेत. किंवा याला आपण बऱ्याच ठिकाणी याचं गैरसमज केला जातो की त्या पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्या नाहीत. प्रत्येकाला अंग असा शब्द त्या लेखकांनी, जे कोणी आहेत पतंजली, महर्षी पतंजली, तर त्यांनी अंग असं म्हणले. त्यामुळं प्रत्येक अंगाला किंवा प्रत्येक त्या पार्टला तितकंच महत्त्व दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळं असं नाही की आसन हे कमी महत्त्वाचं आणि ध्यान हे जास्त महत्त्वाचं, असं यामध्ये त्यांच्या म्हणजे अभिप्रेत नाहीये. अष्टांग योग याचा पार्श्वभूमी बघत असताना जर आपण प्राचीन काळी बघायला गेलो तर योग ही एक आपली खूप प्राचीन संस्कृती आहे, एक महान संस्कृती भारताला आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे. हे योगाशी किंवा योगाच्या संबंधित आपण बोलत असताना हे कुठल्या धर्माशी किंवा कोणत्या एका संप्रदायाशी हे जकडून न ठेवता, याला आता तुम्ही बघू शकता जगभरामध्ये प्रत्येक देशाने कोणत्याही धर्माचं बंधन न राहता, मर्यादा न राहता प्रत्येक देशाने याचा स्वीकार केलेला आहे.
मग बरेच मोठे मोठे देश असतील, अमेरिका, चायना वगैरे, जपान, रशिया, मोठ्या मोठ्या देशांमध्ये याची प्रचंड मागणी आहे किंवा याचं महत्त्व खूप दिसून येतं. तर चालेल ना. तर पातंजली योगसूत्र ग्रंथामध्ये जसा अष्टांग योग हा शब्द आहे, तर त्यामध्ये 8 कोणकोणती अंग येतात? तर आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, त्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर असे 8 अंग येतात. विविध अंगी योग आहे तो. तर आपण या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहिती असतं की आसन आणि प्राणायाम किंवा जास्तीत जास्त ध्यानापर्यंत माहिती असू शकते, पण यम आणि नियम याकडे तितकं फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा तो दुर्लक्षितच भाग आहे योगाचा. पण ऍक्च्युली योग ही जीवन पद्धती जर आपण या दृष्टिकोनातून बघत असेल तर यम नियमांना सुद्धा तितकं जास्त महत्व आहे. तर योग जीवन पद्धती हा तुम्ही आता शब्द म्हटलात, तर योग जीवन पद्धती कशी आणि काय असावी? सध्याच प्रत्येक ठिकाणी आपण शब्द वापरतो की सध्याचं युग धावपळीचं युग आहे किंवा बऱ्याच आपल्या कामाचे स्वरूप असेल किंवा लाईफस्टाईल असेल, यामुळं बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त लोकांना स्ट्रेस, ताणतणाव अशा विविध आजारांना किंवा विविध परिस्थितींचा सामना करावा लागतो. यामध्ये आपल्या जीवन पद्धती, मग आपला आहार असेल, विहार असेल किंवा काम असेल, यामध्ये बदल झाल्यामुळे फरक सुरुवात होते कुठून की आपले जे त्रिदोष आहेत, त्रिदोष कशाला म्हटलं जातं? वात, पित्त आणि कफ हे आपल्या शरीरामध्ये आहेत. मग आपलं जागरण होणे रात्री उशिरा किंवा वेळेवर जेवण न होणे, यामुळे आपलं काय बिघडतं? कफ किंवा पित्त बिघडायला सुरू होतं. पित्ताचा प्रकोप झाला तर त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो किंवा जंक फूड वगैरे अशी बरीच कारणं असतील. असं मानसशास्त्राच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की जरी तुमचं वेळेवर जेवण काम वगैरे व्यवस्थित असलं तरी जरी तुम्ही अंदर एका स्ट्रेस खाली किंवा दबावाखाली जर काम करत असाल तरी तुमचं हे सगळं संतुलन बिघडत राहतं. याचा जर अष्टांग योगाशी संबंध बघायला गेला तर गौतम बुद्ध किंवा महावीर जैन यांनी सुद्धा याचा सेम उल्लेख केलेला आहे. गौतम बुद्धांनी याला नाव दिलेलं आहे अष्टांगिक मार्ग, आणि यामध्ये सुद्धा सम्यक व्यायाम, सम्यक कर्म असे शब्दांचा उल्लेख दिसतो. तसंच पंचमहाव्रत म्हणून यांनी महावीर जैनांनी उल्लेख केलेला आहे. तर हे आपल्याला सगळ्या धर्मांमध्ये बघायला मिळतं. चीनमध्ये आपण जर प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं, चीनमधील वुहानमध्ये, आणि आताची परिस्थिती जी आहे कोरोनाची, तर कोरोना चीनमधून आला, तर या कोरोनावर योगाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मात करता येते? सुरुवातीला सगळ्यांना आता जवळपास बऱ्यापैकी प्रत्येकाला माहिती झालंय की कोरोना हा सुरुवात अटॅक करतो किंवा आपल्याला शरीरामध्ये बिघाड कुठे करतो, तर पहिलं फुफ्फुस किंवा श्वसन संस्था असं म्हणू शकतो. आणि त्यासोबत येते जर ते जरा जास्त सिरियस वगैरे झालं तर आपल्या पचन संस्थेवरती त्याचा वाईट किंवा दुष्परिणाम होतो. आणि पचन संस्था कमकुवत झाल्यामुळं आपली प्रतिकारशक्ती खालावते. तर योगा नेमकं इथंच कार्य करतं. जर योगामध्ये जसे सूर्यनमस्कार आहेत, कपालभाती आहे, काही आसनं जर आपल्याला रुटीन ठेवायचं म्हटलं तर काही सूर्यनमस्काराचे काही आवृत्त्या किंवा काही राऊंड, त्यानंतर एक विशिष्ट आसनांचा एक ग्रुप असतो, तो सराव केल्यानंतर प्राणायाम आणि कपालभाती हे जर आपण रेग्युलर सरावामध्ये आणलं तर कोरोनाच काय तर बाकी कोणत्याही विषाणूला शरीरामध्ये जागा राहू शकत नाही, इतपत याचा कॉन्फिडन्सली बोलू जाऊ शकतं. योगामुळे माणसाची सकारात्मकता कशा पद्धतीनं दिसून येते की त्या योगातून माणूस सकारात्मक होतो? बऱ्याच ठिकाणी फक्त म्हणलं जातं की योग केल्यामुळं आपल्याला पॉझिटिव्हिटी येते किंवा सकारात्मक विचार येतात. तर याचं कारण काय? तर आपण जर मुळात जाऊन बघायचं झालं तर लक्षात येईल की कोणतीही परिस्थिती ज्यावेळी आपल्याला भीती वाटते किंवा अंडर स्ट्रेस असतो आपण, त्यावेळी पहिला शरीरावर दिसणारं लक्षण म्हणजे आपलं श्वासांचा वेग बदलतो किंवा आपलं शरीरावरती कंट्रोल राहत नाही, हातपाय थरथरतात वगैरे. आसन आणि सूर्यनमस्कार यामध्ये आपण मनाला बिझी केल्यानंतर किंवा प्राणायाममध्ये श्वास आपण डिरेक्टली कंट्रोल करतोय तिथं, आणि त्यामुळे आपण श्वासावरचं नियंत्रण आपल्या हातामध्ये घेतोय. आणि हे झाल्यानंतर श्वास आपण जर कंट्रोल केले तर आपल्या मनामध्ये असणारी भीती आणि मनावरती जर स्ट्रेस, दबाव, ताणतणाव असतील ते लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते. आणि कोरोना केसेसमध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी माझी ट्रीटमेंट सुरू असताना माझ्या जवळच्या लोकांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की ऍक्च्युली शरीरावरती कमी त्याचे परिणाम असतात, पण मनामध्ये एक भीती साठून राहिल्यामुळे किंवा अनावश्यक भीती आपण घेत असतो, आणि यामुळे कोरोनातून बरे होऊन सुद्धा लोकांना हार्ट अटॅक वगैरे असे प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यामुळे दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. तर यामुळं योगामुळे ही मानसिकता संतुलित राहिली, सराव रेग्युलर केला तर हे नक्कीच कमी होऊ शकते. आणि त्याची सकारात्मक दृष्टी नक्की चांगल्या मनामधील पद्धतीने भीती वगैरे दूर होऊन सकारात्मकता निर्माण होते. आताच्या वैफल्यग्रस्त, चिंताग्रस्त असणाऱ्या युवा पिढीकडे आणि विद्यार्थ्याकडे पाहत असताना, म्हणजे
रोजगार नसल्यामुळे, बेरोजगार असल्यामुळे तो चिंताग्रस्त होतो. परंतु एक उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे, मग अभ्यास करताना सुद्धा तो चिंताग्रस्त असतो. तर योगाचा परिणाम त्याच्यावरती असा काय होईल की जेणेकरून तो विद्यार्थी वैफल्यग्रस्त न होता तो उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल आणि सकारात्मक दृष्टीनं अभ्यासाच्या पाठी लागेल. तर हे योग काय देऊ शकेल? जर सामाजिक दृष्टिकोन किंवा युवा पिढी यांच्या दृष्टीने विचार करायला गेला तर आपण बघू शकतो आपली आजची युवा पिढी म्हणण्यापेक्षा बऱ्याच काळापासून, बऱ्याच पूर्वीपासून आपल्याला उदाहरणं दिली जातात. अमेरिका किती प्रगत आहे किंवा जपान किती प्रगत आहे आणि आपण त्यांचं आंधळेपणाने, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, आंधळेपणाने आपण त्यांचं अनुकरण करतो किंवा फॉलो करतो. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यासोबत बऱ्याच काही वाईट गोष्टी, म्हणजे चुकीची लाईफस्टाईल असेल, जंक फूड असेल किंवा अजून काही व्यसनाधीनता वगैरे. तर US मध्ये असं एका मेडिकल इन्स्टिट्यूटच्या सर्वेनुसार बघण्यात आलेलं आहे की जवळपास 60 ते 70% लोक ही औषधांवरती जगलेले आहेत. मग असा समाज आपल्याला हवा आहे काय? तर बिलकुल नाही. बऱ्याच ठिकाणी प्रेग्नंट वुमन किंवा गरोदर महिलांच्या नंतर जी जन्माला येणारी नवीन अर्भक आहेत, बाळ आहेत, तर यांच्यामध्ये सुद्धा रोगाचं किंवा आजारांचं प्रमाण जन्मजातच वाढत आहे. तर हे कशामुळं? आपली जीवन पद्धती कुठेतरी चुकत आहे. आणि यासोबत जर आजची जशी परिस्थिती आहे कोरोनाची, यामुळे सगळंच थांबलेलं आहे आणि बराच थोडा काळ असा पुन्हा जाऊ शकतो. 2 दिवसापूर्वीच बातमी अशी वाचली होती की, म्हणजे वाचून बरंच वाईट वाटलं की कोल्हापूरमध्ये 1.5 वर्षामध्ये 1600 आत्महत्या झाल्या. यावरून असं समजतं आत्महत्या हा पर्याय नाही हे म्हणायला सोपं आहे, पण त्या लोकांवरती त्या परिस्थितीतून जात असताना बरंच स्ट्रेस किंवा दबाव असू शकतो. पण तरी सुद्धा यातून हे दिसते की कुठेतरी संयम आणि विचारांची पातळी कुठेतरी कमी पडते. तर योगा जर आपण नियमित केलं, योगाचं फक्त आसन प्राणायामच नाही तर यम, नियम आणि ध्यानधारणा हे सुद्धा जी अंग आहेत याचा जर नियमित सराव केला तर नक्कीच विचारांची पातळी उंचवायला एक मदत होऊ शकते. आणि जसं तुम्ही परीक्षा किंवा अभ्यासासंदर्भात बोललात, तर प्राणायाम, ध्यानधारणा यानं आपली स्मरणशक्ती एका विलक्षण पद्धतीने वाढवायला खूप मदत होते. आणि त्यासोबतच एक नवीन आशा किंवा सकारात्मकता निर्माण झाली तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, जसं मोठे मोठे कलाकार, खेळाडू असतील, हे प्रत्येकानं आज आवर्जून सांगतात की आम्ही योगासाठी आवर्जून वेळ काढतो. तर हे आपल्या सामान्य माणसांना सुद्धा खूप चांगलं मदतकारक ठरू शकतं. योगा केल्यानंतर खऱ्या अर्थानं जर विद्यार्थी नैराश्यग्रस्त असेल किंवा इथला माणूस नैराश्यग्रस्त असेल तर निश्चितपणाने या योगाच्या माध्यमातून त्याच्या विचारांची पातळी उंच होईल आणि त्यातून तो वैफल्यग्रस्त न होता तो सकारात्मक दृष्टीनं काम करेल आणि तो उज्ज्वल होईल. ही भूमिका तुम्ही या योग आरोग्य विशेष भागातून तुम्ही या इथल्या लोकांना सांगितलीत. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मी तुमचं मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.